की जो काही क्वेश्चन पॅटर्न जे असेल यूपीएससीच्या धर्तीवरती, हा पॅटर्न जो आहे, नंबर ऑफ क्वेश्चन जो काही पॅटर्न आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स पॅटर्न हा सारखा आहे. आयोगाने याच्यामध्ये आता सध्या काही दिवसापूर्वी एक पॅटर्न रिलीज केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पहिले जे काही 10 क्वेश्चन्स असतील मित्रांनो, पहिले 10 क्वेश्चन हे पहिल्या 10 मार्कांसाठी असतील आणि दुसरे काही 10 क्वेश्चन ते प्रत्येकी 15 मार्कांसाठी असतील. तर हा जो काही पॅटर्न जो आहे हा सेम पॅटर्न यूपीएससीचा आहे मित्रांनो. तर आयोगाने इथे तुम्हाला ॲज इट इज हा फॉलो केलेला आहे. म्हणजे आपल्याला GS3 मध्ये, GS2 मध्ये आणि GS1 मध्ये हा सेम पॅटर्न असणार आहे, जो पॅटर्न यूपीएससी सारखाच आहे आणि हा सेम पॅटर्न आपला राज्यसेवाचा सुद्धा सेम असणार आहे. तर लक्षात घ्या, हा क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन पॅटर्न हा सेम आहे. पण या ठिकाणी माझा दुसरा प्रश्न हा तुम्हाला आहे का जी काही क्वेश्चन लेवल आहे ती सारखी असेल का? ज्या प्रकारे यूपीएससीला एकदम थोडेसे कॉम्प्लिकेटेड ट्रिकी क्वेश्चन्स डिझाईन केले जातात, त्या सेम लेवलला इथे आपल्याला राज्यसेवेलाही तसे क्वेश्चन्स असतील का? तर मित्रांनो, नक्कीच या ठिकाणी आपल्याला हे डिफरन्शिएट करता येईल की यूपीएससी लेवलला हे क्वेश्चन नक्कीच नसतील, परंतु ही लेवल जी आहे ती थोडीशी खाली आलेली असेल. यामुळे आपल्याला जी काही प्रिपरेशन करायची आहे तर ती एकंदरीत ओव्हरऑल करायची आहे आणि ओव्हरऑल प्रिपरेशन करत असताना आपल्याला यूपीएससीच्या लेवलला प्रिपरेशन करायची, जेणेकरून राज्यसेवेला कसेही प्रश्न आले असतील तरी सुद्धा आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. तर आपल्याला दोन्ही आस्पेक्टने इथे प्रिपरेशन करावे लागेल. सोपे क्वेश्चन, मध्यम क्वेश्चन आणि व्हेरी हार्ड क्वेश्चन्स, या तिन्ही अँगलने आपल्याला एक अप्रोच लक्षात घेऊन आपल्याला ही प्रिपरेशन करावे लागेल. कारण की जेव्हा परीक्षा होईल, मुख्य परीक्षा, तेव्हा हा पॅटर्न हातात लागेलच. पण आता आपण इथे प्रिपरेशन करत असताना आपली जी लेवल आहे ती प्रामुख्याने यूपीएससी मेन्स लेवलच्या लेवललाच इथे आपल्याला ठेवणं इथे अपेक्षित आहे.